हॅलो, नमस्ते मित्रांनो. आज मी तुमच्या समोर खूप प्रोत्साहन देणारी एक गोष्ट प्रस्तुत करणार आहे. प्रत्यक्षात ही गोष्ट स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत जाऊन तिथल्या लोकांना सांगितली होती. या गोष्टीत 2 बेडूक आहेत, ज्यामधील एक समुद्रात राहतो तर एक विहिरीत. एके दिवशी समुद्रातला बेडूक विहिरीत पडतो, तर विहिरीतला बेडूक समुद्रातील बेडकाला विचारतो, भाऊ, तुम्ही कुठून आलात? समुद्रातील बेडूक म्हणतो, मी समुद्रातून आलो. विहिरीतील बेडूक 2 उड्या मारून म्हणतो की तुमचा समुद्र इतका मोठा आहे का? तर समुद्रातील बेडूक हसतो आणि म्हणतो, भाऊ समुद्रा, खूप विशाल आहे. तर मग विहिरीतील बेडूक त्या विहिरीचा राजा असतो. सारे जीवन तो ऐश करतो, रंग तमाशे बघतो. तो सेनापतीला आदेश देतो की या विहिरीचे भ्रमण कर. सेनापती त्या विहिरीचे भ्रमण करतो. नंतर विहिरीतील बेडूक म्हणतो, तुमचा समुद्र याच्यापेक्षा मोठा असूच शकत नाही. समुद्रातील बेडूक म्हणतो, अरे, ही विहीर समुद्राची काय तुलना करेल? समुद्रासमोर ही विहीर एक थेंबा एवढीही नाही आहे. असे लाखो विहिरी या समुद्रात सामावू शकतात. विहिरीतील बेडूक समुद्रातील बेडकावर विश्वास नाही करत आणि आपल्या सेनापतीला सांगून समुद्रातील बेडकाला मारून मारून बाहेर फेकून टाकतो. विहिरीतील बेडूक विहिरीतच राहतो आणि तिथेच राहून राहून त्याचा मृत्यू होतो. ही छोटीशी गोष्ट आपल्याला शिकवते की ज्ञान हे खूप विशाल आहे आणि आपल्याला त्याच्यावर विश्वास करायला हवा. आणि जे आपल्याला ज्ञान आहे ते फार कमी सीमित आहे. आपल्याला आपली मनाची सीमितता त्यागली पाहिजे. तेव्हाच आपण विशाल ज्ञान प्राप्त करण्याचे अधिकारी होऊ शकतो. नाहीतर आपल्या मनाची सीमितता आपल्याला वर उठू देणार नाही. यासाठी विद्यार्थ्यांनो, आपली मनाची सीमितता त्यागा. जे तुमचे टीचर तुम्हाला शिकवतात ते व्यवस्थित समजून घ्या आणि एके दिवशी तुम्ही त्या समुद्ररूपी ज्ञानात डुबून स्वतःला आनंदित करणार.